तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आता आपण आलेलो आहे शिरडून ग्रामपंचायत येथे. या ठिकाणी आपण याच्यापूर्वी ग्रामपंचायतच्या कानावरती घातलेली होती गोष्ट. ग्रामपंचायत प्रणांगणामध्ये आपण एक दिवस गावासाठी ही मोहीम सर्वप्रथम या ठिकाणाहून आपण सुरुवात केली होती. तर आपण या ठिकाणी पाहू शकतात की कशा पद्धतीची आता सध्या दुरावस्था आहे. आणि आमच्या संस्थेतील किंवा या ठिकाणी आलेला प्रत्येक ग्रामस्थ जर शौचालयाला जायचं म्हटलं तर त्याला प्रश्न पडतो की आपण आता सध्या तुम्ही पाहू शकता याची दुरावस्था कशा पद्धतीने आहे. त्याची लवकरात लवकर व्यवस्था करून ग्रामस्थांना सहकार्य करावे. त्या स्वच्छता विभागाकडे हे सर्व गोष्टी त्यांनी नोंदवून घेऊन याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी. सदर ठिकाण आपण बघू शकतो हे शौचालय मधल्या बाजूला कशा पद्धतीचं आहे. यावर लवकरात लवकर ग्रामपंचायत असो किंवा स्वच्छता विभाग असेल यांच्याकडे लवकरात लवकर ही गोष्ट जाऊन ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि हे लोकांना कळवा की सध्याची आपल्या गावची दुरावस्था कशा पद्धतीची आहे. आणि हे जर सुशोभीकरण झालं तर आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावाचं नाव मोठं होईल. आपल्याला पार्किंग व्यवस्था हवी. तर पार्किंग व्यवस्था आपण इथं पाहत आहात की पूर्ण कचरा म्हणजे बांधकामाचा फुटलेल्या विटांचा ढिगारा या ठिकाणी टाकला जातोय. तर याचं व्यवस्थापन ग्रामपंचायतांनी लवकरात लवकर करून घ्यावे. आणि तसेच या ठिकाणी आपण बघत आहात की शिरडण ही आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्वात गाजलेली ग्रामपंचायत म्हणजे शिरडणला ओळखलं जातं. आणि हा मुख्य रस्ता शिरडून ग्रामपंचायतीकडे जाणारा. या ठिकाणी पार्किंग न करता या ग्रामपंचायतीच्या डाव्या हाताला पार्किंगची व्यवस्था करावी एवढीच आमची विनंती आहे. तर आता आपण त्याच्या पुढील वेगवेगळी ठिकाणी आहेत जे की शिरडून निदर्शनास आम्ही तुमच्या आणून देत आहोत. तसेच आपण इथं पाहत आहात की प्रवाशांना शौचालय करण्यासाठी व्यवस्था किती दुरावस्था केलेली आहे. आता आपण इथं पाहत आहात हे आपल्या समोर इथं दिसत आहे. कशाचे ऑफिस आहे मला तर काही कळलं नाही. आपण लवकरात लवकर सांगावे. हे वर्षानुवर्ष या ठिकाणी या ऑफिसला कुलूप आहे. हे कशाच आहे आतापर्यंत काही आम्हाला समजलं नाही. तर आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता या भिंतीवरती खूप चांगल्या पद्धतीची ऍडव्हर्टाईज केलेली आहे. परंतु ही ऍडव्हर्टाईज नुसती ऍडव्हर्टाईज पुरतीच मर्यादित ठेवून या लोकांनी इथल्या विकासाला पूर्णपणे दाबून टाकलं आहे. तर आता आपण इथं बघू शकता की पुरुषासाठी इथं शौचालयाची व्यवस्था आहे. तिथं बघू शकता तुम्ही घाण कशा पद्धतीची आहे. त्याच्या परिसरामध्ये हे कशा पद्धतीचे झाडे झुडपं आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की ही दुरावस्था या ठिकाणी कशा पद्धतीने इथं शौचालयाला माणसाने यावे आपण इथं सांगू. कुठल्याही पद्धतीची स्वच्छता नाही. आणि महत्वाची बाब ही फक्त शौचालय आहे. बाथरूम बस स्टँडला कुठलंही नाही. लेडीज असेल त्यांनी अशा विभागात कसं बाथरूमला जायचं ते सांगावं. इथं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही. हे पाणी पूर्णपणे असत वायफट जात आहे. बंद करा. हे बघू शकतो आपण. हे आता आपण बघू शकतो या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी दरवाजा कशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी वेस्टेज जाणारं पाणी इथं काठी लावून व्यवस्था केली आहे. दाखवा काठी लावून व्यवस्था पाणी थांबवली इथं बघू शकता. या ठिकाणी बघा झाडे झुडपं खूप चांगल्या पद्धतीचं फलक इथे दिसून येतं. जसं की तुम्ही पाहता या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं बस स्टँड म्हणजे या शिरडण गावामधील आहे. तर आता आपण इथं पाहू शकता की परंतु या ठिकाणच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं बस स्टँड म्हणजे शिरडण बस स्टँड आहे. तर या ठिकाणी डेपोची व्यवस्था जर केली तर या शिरडणला 38 खेडे लागून आहेत. तर 38 खेड्यांचे प्रवासी खूप चांगल्या पद्धतीने आणि सुखरूप आपला प्रवास करू शकतील. एवढे आपण आलेलो आहे तलाठी कार्यालयाकडे आणि मंडळाधिकारी कार्यालयाकडे. तर तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी पाठीची व्यवस्था काय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण इथून जात असताना आपल्याला इथं समोर रस्ता दिसत आहे. तर पूर्ण खडतर रस्ता बनवलेला आहे. आणि बघत आहात तुम्ही पाणी कशा पद्धतीने साचत आहे. त्याची लवकरात लवकर व्यवस्था करून ते पाटी लवकरात लवकर पेंटिंग करून त्याला पुन्हा सुशोभीकरण करण्यात यावे. सध्या आपण आलेलो आहे तलाठी कार्यालय येथे. याच्या पूर्वी आपण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली होती. या ठिकाणी सदरील ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पाणी खूप साठते आणि समोरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे तर मंडळ अधिकारी कार्यालय ते सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल. तर या ठिकाणी स्वच्छता आपण केलेली होती. आणि या ठिकाणच्या आपण इथं पायऱ्या बघत आहात तर पूर्णपणे
फुटलेले आहे. तर हे जर सुशोभीकरण करण्यात आलं तर खूप चांगल्या पद्धतीचं कार्यालय दिसेल. आणि या ठिकाणी आपण पार्किंग हा पॉइंट साहेबांना सांगून आपण इथं पार्किंग पॉइंट सांगितलेला होता आणि त्यांची परवानगी सुद्धा आपल्याला भेटलेली आहे. तर या ठिकाणी लवकरात लवकर आपण फलक लावून घेणार आहोत. तर चला आपण मंडळ अधिकारी कार्यालयाकडे जाऊया. जसं की आता आम्ही सांगितलं की हे आता मंडळ अधिकारी कार्यालय आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे छोट्या तळ्याचं याला स्वरूप भेटण्याला वेळ लागणार नाही. याच्यापूर्वी आपण वारंवार बातम्या सुद्धा देऊन यावर कसल्याही पद्धतीचा त्यांनी उठाव घेतलेला नाहीये. तर आता आपण प्युअर ब्लॉक बसवण्यासाठी त्यांना आपण मागणी केलेली आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी आपला प्रस्ताव सादर होऊन लवकरात लवकर प्युअर ब्लॉक सुद्धा बसून घेऊ. तर आता आपण आलेलो आहे अंगणवाडी क्रमांक 807 या ठिकाणी. तर आपण आता इथं पाहतात की या ठिकाणी बालकांनी यायचं कसं. या ठिकाणी अंगणवाडीची परिस्थिती तुम्ही पाहतात की बघा इथं या ठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नाहीये. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी येऊन खेळायचं कसं. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी इथं नाहीयेत. आता इथं बघत आहात तुम्ही की झाडाचं बघू शकता तुम्ही, हे झाडाचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं नाहीये. या ठिकाणी तुम्ही बघत आहात की हे आता इथं विद्यार्थ्यांसाठी इथं खेळण्यासाठी आहे. तर हे पूर्ण असं लॉक झालेलं आहे. हे पूर्ण असं गोल फिरत नाहीये, काही नाहीये. तर आता आपण इथं बघत आहात की या ठिकाणी पाणी साचत आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी येणार कसं. तर याचं लवकरात लवकर व्यवस्थापन करून सहकार्य करावे. आणि आता या ठिकाणी तुम्ही बघत आहात ते कचऱ्याचं कसलं थैमान मांडलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकतात की अंगणवाडी क्रमांक 807च्या समोरील अंगणवाडी किती दुरावस्थेमध्ये या ठिकाणी भिंत पूर्ण कोसळलेली आहे. आणि या ठिकाणी लहान लहान बालकांनी याचं जीव मुठीत घेऊन त्यांनी शाळेमध्ये जात आहेत. त्यांना अंगणवाडी एक लहानपणाच्या एक संस्काराचं एक माहेरघर म्हणून या अंगणवाडीला पुजलं जातं. आणि तसंच तुम्ही बघत आहात की या ठिकाणी किती दुरावस्थेमध्ये आणि अस्वच्छतेमध्ये पूर्ण आपली अंगणवाडी आहे. या ठिकाणी लहान लहान बालकांनी येऊन लहान लहान बालकांनी कसे यावे हे आपण या ठिकाणी सांगावे. आणि याचे लवकरात लवकर आपण नियोजन करून लवकरात लवकर हे भिंत पुन्हा बांधून घेऊन या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छता आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित कराव्यात एवढीच आमची विनंती आहे.